रत्नागिरी नजीक मिरजोळे एमआयडीसी येथे गुरुवारी संध्याकाळी गोवंशाचे मुंडके सापडले आणि रत्नागिरीत खळबळ उडाली। या प्रकारानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत। हा रत्नागिरीतील सगळा प्रकार थांबला पाहिजे, नाहीतर गोरक्षणासाठी कायदा हातात घ्यायला पुढे मागे पाहणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे। रत्नागिरी नजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 44 वर गुरुवारी संध्याकाळी गोवंशाचे एक मुंडके रस्त्यावर पडलेले दिसून आले। त्यानंतर रत्नागिरीतील हिंदू बांधव आक्रमक झाले। दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि हे प्रकार तात्काळ बंद झाले पाहिजेत अशी मागणी करत शुक्रवारी पहाटेपर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजारो रत्नागिरीकर एकत्र आले होते। या सगळ्या प्रकारची दखल आता भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनीही घेतली आहे। याबाबतचा प्रतिक्रिया देणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। निलेश राणे म्हणाले, मिरजोळे येथे झालेला हा प्रकार मनाला वेदना देणारा आहे। रत्नागिरीमध्ये हे प्रकार गेली अनेक वर्ष सुरू आहेत। एक मुंडके रस्त्यावर पडलेले दिसले म्हणजे असे अन्य गोवंशाचे अवयव त्या गाडीत असण्याची शक्यता आहे। हे सगळं जर प्रशासनाला माहिती आहे तर त्यावर कारवाई का होत नाही? पोलिसांना सगळे मार्ग माहिती आहेत, हे प्रकार कोण करतं माहिती आहे, मग इतके दिवस हे प्रकार थांबवले का जात नाहीत? त्यावर कारवाई का होत नाही असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला। जर या आठवड्यात 10 दिवसात हे प्रकार थांबवले नाही तर गाड्या आम्ही थांबवणार, त्या गाड्या फोडणार आणि जिथेही कत्तल चालते ते स्पॉट आम्ही उद्ध्वस्त करणार। पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई केली नाही तर गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही कायदा हातात घेणार असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला आहे। तर घटना घडल्यानंतर गुरुवार रात्रीपासून रत्नागिरीतल्या गोरक्षकांनी हिंदूप्रेमींनी हा विषय लावून धरला। याबद्दल निलेश राणे यांनी या सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक सुद्धा केले। मीही सगळ्यांसोबत असल्याची ग्वाही त्यांनी आपल्या व्हिडिओतून दिली। काल रत्नागिरीमध्ये संध्याकाळी 6 आणि 7च्या सुमारास एक अतिशय मनाला वेदना देणारी घटना घडली। एका गाडीतून एका गायीच्या वासरूचं डोकं हे रस्त्यावर पडलं। तिथे जो उभा होता त्यांनी ते बघितलं। मग काही गोरक्षक जमले, गोसेवक आले, त्यानंतर मग पोलीस आले मॉबला कंट्रोल करण्यासाठी। हे सगळं रात्रभर चाललं। खरं तर मी त्या सगळ्या गोसेवकांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी हा विषय काल धरून ठेवला। रत्नागिरीमध्ये अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू आहे, मला काल कळलं। माझी प्रशासनाला एवढी विनंती, आज विनंतीच करतोय, नंतर करणार नाही। जर हे सगळं आठवडा 10 दिवसात तुम्ही थांबवलं नाही, आम्ही त्या गाड्या थांबवणार। कारण का तुम्हाला ते सगळे रूट माहिती आहेत, तुम्हाला कोण करतं माहिती आहे, कोण हा धंदा करतं हे सगळं माहिती आहे प्रशासनाला। मग ते थांबवलं का जात नाही? नुसतं डोकं खाली पडलं म्हणजे त्या गाडीमध्ये मारलेलं शरीर होतं आणि नुसतं एका गायीचं नसेल, एका वासरूचं नसेल, ती गाडी भरलेली असेल आणि म्हणून ते डोकं खाली पडलं। रिकामी गाडी जात नव्हती, हे सगळं माहिती आहे प्रशासनाला। मग त्याच्यावरती ऍक्शन का झाली नाही? मी तुम्हाला पुढे सांगतो, जर हे आठवडा 10 दिवसामध्ये हे सगळं थांबलं नाही, गाड्या आम्ही थांबवणार, नुसत्या थांबवणार नाही, त्या फोडणार। आणि जिथे ही सगळी कत्तल चालते आम्हाला ते स्पॉट कळले, आम्ही जाणार, ते उद्ध्वस्त करणार। आणि मग एक लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न झाला, तुम्ही आमच्यावर खटले घातले, आला काही हरकत नाही, गोमातेसाठी आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, ते घेणार पण हे सगळं उद्ध्वस्त करणार रत्नागिरीमध्ये। लक्षात ठेवा, प्रशासनाला सांगतोय, शेवटचं विनंती करतोय, हे जर थांबलं नाही कायमस्वरूपी तर आम्ही कायदा हातात घेणार।